नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा आपण 9th क्लासचा चॅप्टर चालू केला एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम. त्याच्या नेक्स्ट लेक्चर आहे म्हणजे जेणेकरून आपण बघितलं पाठीमागं कार्बन सायकल पर्यंत आपण बघितलं होतं. आता आज आपण बघतोय ऑक्सिजन सायकल. बघा मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला सांगितले एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टम हा चॅप्टर खूप इझी आहे. फक्त याला आपण रोजच्या रोज तेवढं रिवाइज केलं पाहिजे. मी तुम्हाला एनर्जीची पण डेफिनेशन सांगितली, इकोसिस्टमची पण सांगितली. त्याच्यानंतर बायोजिओकेमिकल सायकलमध्ये पण आपण मुख्यतः दोन बघितले, गॅसेस आणि सेडिमेंटरी. त्यातले आपण तीन महत्वाचे आपण रीड करत आहोत: ऑक्सिजन, कार्बन आणि नायट्रोजन. ऑक्सिजन आणि कार्बन हे जवळपास थोडं बहुत सारखेच आहे, पण नायट्रोजन थोडी वेगळी आहे, कारण हे सगळे हवेमध्ये होतात आणि ती नायट्रोजन सायकल आपली सॉइलमध्ये होत असते. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया वगैरे आपण ऐकलं असेल, त्या प्रकारे ती सायकल आपली होत असते. बघा पाठीमाग आपण कार्बन सायकल बघितली. कार्बन सायकल मध्ये काय, ऍटमॉस्फिअरचा जो CO2 आहे, काय करतो आपण, प्लांट अगोदर त्याला काय करतो, ऑक्सिजन घेण्याच्या ऐवजी CO2 घेत असतो आणि आपल्याला ऑक्सिजन देत असतो. त्याच प्रकारे ह्याच्यामध्ये काय, आपण ऑक्सिजन घेतो आणि CO2 बाहेर रिलीज करतो, म्हणजे ब्रीथ इन करतो आणि ब्रीथ आउट CO2 करत असतो. ब्रीथ इन O2 करतो आणि ब्रीथ आउट CO2 करत असतो. त्याच प्रकारे काही प्लांट पण असे की ऑक्सिजन घेतात आणि CO2 रिलीज करतात असं, पण काही CO2 घेऊन ऑक्सिजन रिलीज करतात असं. आता बघा ऑक्सिजन सायकल म्हटलंय, त्याची अगोदर व्याख्या बघा काय म्हणले. इट इज द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. म्हणजे काय म्हणले, सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग कशाचं, ऑक्सिजनचे. कुठं होतं म्हटले, बायोस्फिअर. आता मागच्या वेळेस पण हा शब्द आला, बायोस्फिअर. बायोस्फिअर काय आहे आता बघा इथे दिली. बायोस्फिअर म्हणजे काय, ऑल लाईफ. आपल्या पृथ्वीवर 4 स्फिअर आहेत, एक ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि बायोस्फिअर. बायोस्फिअर मध्ये म्हणजे जिथं पूर्ण लिव्हिंग वर्ल्ड, म्हणजे जेवढे जीव आहेत ते बायोस्फिअर मध्ये लिव्हिंग करतात, त्याला आपण, या सायकलच तिथं होते म्हणून त्याला आपण बायोस्फिअर म्हणतो. आता काय, ऍटमॉस्फिअर मध्ये काही गॅसेस असतात, जसं की आता तुम्हाला सांगितलं CO2, O2, N2 असे गॅसेस वेगवेगळ्या प्रकारचे. हायड्रोस्फिअर मध्ये ऑल वॉटर लाईफ आणि बायोस्फिअर मध्ये ऑल लाईफ, आणि लिथोस्फिअरला सॉलिड सगळं, जसं सेडिमेंटेशन वगैरे म्हणलं त्या प्रकारे. बघा आता काय म्हणले, ऑक्सिजन. ऑक्सिजन तर तुम्हाला माहित आहे, त्याचा अनुक्रमांक किती आहे, 8. O2 आपण असं लिहितो, ठीक आहे. ऑक्सिजन पिरियडिक टेबल मध्ये बघा. आता काय म्हणतो, 21% ऑक्सिजन प्रेझेंट इन द ऍटमॉस्फिअर. 21% ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट आहे ऍटमॉस्फिअर. जे शुद्ध आपण हवा घेतो किंवा शुद्ध O2 म्हणतो, ते फक्त 21% आहे टोटल 100 आउट ऑफ. आता बघा, इट इज फाउंड इन अ व्हेरियस फॉर्म लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड. आपला O2 कुठे कुठे मिळतो म्हटले, कार्बोहायड्रेट मध्ये आहे, प्रोटीन मध्ये आहे, न्यूक्लिक ऍसिड मध्ये आहे. मुख्यतः या 3 ह्याच्यामध्ये आपल्याला आपला ऑक्सिजन आढळून येतो. आता बघा, टेरेस्ट्रियल प्लांट अँड एनिमल ऑब्टेन ऑक्सिजन फ्रॉम एअर, व्हाईल aquatic प्लांट्स अँड एनिमल यूज ऑक्सिजन डिझॉल्व इन वॉटर फॉर द रिस्पायरेशन. काय म्हटलंय, टेरेस्ट्रियल प्लांट, आता त्याला आपण भूचर असं म्हणतो, जे जमिनीवर राहतात त्याला आपण टेरेस्ट्रियल प्लांट किंवा एनिमल म्हणतो. हे ऑक्सिजन कुठून घेतात, हवेतून घेतात. जसं की आपण आहेत, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल आहेत आपल्याला सोडून, ते ऑक्सिजन कुठून घेतात, हवेतून घेत असतात. म्हणून काय म्हटलं त्याला, टेरेस्ट्रियल प्लांट अँड एनिमल ऑब्टेन ऑक्सिजन फ्रॉम एअर, व्हाईल aquatic प्लांट्स आणि एनिमल ते कुठून घेणार. आता एअर तर खाली पूर्ण जात नाही वॉटरमध्ये किंवा एखाद्या सी मध्ये, पण ते काय करतात, जे डिझॉल्व्ह झालेलं ऑक्सिजन आहे वॉटरमध्ये ऑलरेडी किंवा जे हवेमार्फत डिझॉल्व्ह होत असतं, ते त्यांनी काय करतात, तिथून घेतात. कशाच्या थ्रू, रिस्पायरेशन थ्रू. बघा, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रिस्पायरेशन कार्बोहायड्रेट आर ऑक्सिडाइज्ड अँड CO2 इज रिलीज्ड अलॉंग विथ द एनर्जी. म्हटले, जेव्हा रिस्पायरेशन प्रोसेस होते, ऑलरेडी कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीत प्रेझेंट असतात, किंवा आपण एनर्जी, थोडक्यात ग्लुकोज पकडा, ऑलरेडी प्रेझेंट असतात. आणि जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो तिथं ऑक्सिडाइज प्रोसेस तयार होते, ऑक्सिडेशन प्रोसेस तयार होते, आणि CO2 काय होतो, रिलीज होतो. कशा थ्रू म्हटलं, एनर्जी थ्रू, अलॉंग विथ एनर्जी. आता बघा, हा ग्लुकोज C6H12 ग्लुकोज, आपण ऑक्सिजन काय केला, रिस्पायरेशन थ्रू एंटर केला, इथं ऑक्सिडेशन प्रोसेस झाली, ऑक्सिडाइज झाला हा O2 ह्या ग्लुकोज सोबत. त्याच्यामधून काय पडलं, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडलं, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलं आणि एनर्जी मॉलिक्यूल बाहेर पडले. म्हणून म्हटलं तर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रिस्पायरेशन कार्बोहायड्रेट आर ऑक्सिडाइज्ड अँड CO2 इज रिलीज्ड अलॉंग विथ एनर्जी. ऑक्सिडाइज झाला, हवेतून ऍटमॉस्फिअर मधला एअर घेतल्यामुळे आपला O2 ग्लुकोज सोबत ऑक्सिडाइज झाला, त्याच्यापासून 6 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल, 6 वॉटर मॉलिक्यूल्स आणि एनर्जी रिलीज. त्याच प्रकारे कार्बन युटिलाइज बाय प्लांट टू प्रोड्यूस फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता इथं जो CO2 रिलीज झालेला आहे ऍटमॉस्फिअर मध्ये, इथं ऑक्सिडाइज झाला म्हणून आता CO2 रिलीज झाला.
मग तो कोण युटिलाइज करतो? प्लांट युटिलाइज करतो. आणि काय तयार करतो? फूड. कोण कशाच्या प्रोसेसनं? फोटोसिंथेसिस. प्लांट प्रिपेअर्स ओन फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट काय करतं? त्याच्यामध्ये ग्रीन पिगमेंट आहे. तो काय करतो? सनलाइट रेज ऍब्झॉर्ब करतो, CO2 ऍब्झॉर्ब करतो आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस मार्फत काय होतं? फूड तयार होतं. मग बघा, हा 6 CO2 इथे घेतला, 12H2O, जे की त्यांना रूट मार्फत मिळत असतं. किती मिळतात? पण आपण ते पूर्ण केमिकल रिएक्शन बॅलन्स होण्यासाठी 12H2O घेतलं आहे. सनलाइट म्हणजे आपले सूर्याची किरण. क्लोरोफिल पिगमेंट ऑलरेडी प्लांटमध्ये प्रेझेंट असतात, ज्याला ग्रीन पिगमेंट म्हणतो. मग इथं तयार काय झालं? परत ग्लुकोज तयार झाला. परत इथं वॉटर मॉलिक्यूल रिलीज झाले आणि ऑक्सिजन परत एअरमध्ये. म्हणजे इथं घेतलेला ऑक्सिजन परत तो रिटर्न ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला. अगोदर ऑक्सिडेशन झालं, मग तिथं परत CO2 रिलीज झाला. तो CO2 प्लांटने ऍब्झॉर्ब केला थ्रू रिस्पायरेशन, सनलाइट, क्लोरोफिल पिगमेंट, ग्लुकोज तयार केलं, परत वॉटर मॉलिक्यूल झाले, परत ऑक्सिजन रिलीज झाला. असं इझी सायकल आहे, काहीच नाही. अगोदर सांगायचं 2-3 स्टेप त्याच्यामध्ये. तुम्हाला डिस्क्रिप्शन येत असेल तर त्याच्यामध्ये राईट करत चला. त्याची डेफिनेशन, त्याच्यानंतर टेरिस्ट्रियल प्लांट किंवा अॅनिमल काय करतात, एअर ऍटमॉस्फिअर थ्रू घेतात, हे जनरल माहितीच असतं. त्याच्यानंतर जे आपले ॲक्वॅटिक लाईफ आहेत किंवा अॅनिमल्स आहेत, प्लांट आहेत, ते काय करतात? वॉटर थ्रू ऑक्सिजन त्यांचं इनहेल करतात. आणि बाकीचे जे काही प्रोसेस आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आता रिस्पायरेशनची प्रोसेस आली, त्याच्यामध्ये काय करतं? ऑक्सिजन आपण घेत असतो, ग्लुकोज ऑक्सिडाइज होतं, तिथं CO2 H2 आणि एनर्जी रिलीज होते. इथं परत तो CO2 रिलीज झालेला कार्बन मॉलिक्यूल कोण घेतं? ऍब्झॉर्ब करतं, आपलं प्लांट्स ऍब्झॉर्ब करतात थ्रू रिस्पायरेशन. आणि परत त्याचं क्लोरोफिल पिगमेंट, सनलाइट थ्रू तिथं ग्लुकोज तयार होतो, परत वॉटर मॉलिक्यूल, परत ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर मध्ये रिटर्न जातो. त्याची एक सायकल आहे बघा. इथं आपण सायकल घेतलेली आहे, ऑक्सिजन सायकल. ऍटमॉस्फिअरचा O2 रिस्पायरेशन थ्रू प्लांटने ऍब्झॉर्ब केला, त्याच्यानंतर फूड तयार केलं, फोटोसिंथेसिस प्रोसेस झाली, CO2 वॉटर रिलीज झालं, CO2 आणि वॉटर रिलीज झालं इथं. आणि परत प्लांट फोटोसिंथेसिस प्रोसेस परत होणार, कारण रिस्पायरेशन घेतलं, परत ते रिलीज केलं, परत प्लांटने ऍब्झॉर्ब केलं, फूड तयार केलं, परत ऍटमॉस्फिअर आलं. म्हणजे इथं अॅनिमल्स असतील, त्यांनी ऍब्झॉर्ब केले, CO2 बाहेर टाकले, CO2 प्लस वॉटर मॉलिक्यूल, परत ते प्लांटने ऍब्झॉर्ब केलं, फूड तयार केलं, परत त्यातलं ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर मध्ये त्यांनी रिटर्न थ्रू रिस्पायरेशन रिलीज केलं. अशी हे ऑक्सिजन सायकल आहे, इझी आहे. 2-3 डिस्क्रिप्शनचे पॉईंट लिहा. हे 2 तुम्हाला जर रिॲक्शन जमत असतील तर लिहा, नाहीतर डिस्क्रिप्शन लिहिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. अगोदर ग्लुकोज ऑक्सिजन घेतला, ऑक्सिडाइज झालं, तिथे एनर्जी रिलीज झाली, परत तेच प्लांट फोटोसिंथेसिस थ्रू किंवा रिस्पायरेशन थ्रू CO2 घेतला, 12H2O, सनलाइट, क्लोरोफिल, ग्लुकोज, वॉटर आणि ऑक्सिजन. बघा, इझी सायकल आहे. आता ह्याच्यानंतर एक नेक्स्ट सायकल राहिली आपली नायट्रोजन सायकल. ती या दोन्हीपेक्षा डिफरंट आहे. तो एक सायकल आपली झाली की आपण त्याच्यानंतर पूर्ण आपला चॅप्टर एंड होतो. परत आपण तो चॅप्टर परत एकदा रिवाइज करू पूर्ण, जेणेकरून तुम्हाला त्यातले काही डाऊट्स असतील तर पण क्लिअर करू. बघा, जर काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा. आपण परत एकदा हा चॅप्टर रिवाइज करणार पूर्ण एंड झाल्यावर. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.